लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना अडवल्यामुळे झालेला राडा आणि साकोरा येथील मतदान केंद्रासमोर डॉक्टर रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी पकडलेली पैशांची गाडी यामुळे नांदगाव राज्यभरात चर्चेत आला। नांदगावातील प्रकरणाबाबत आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर तर साकोऱ्यातील प्रकाराबाबत अन्य काही जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। नांदगाव राडा प्रकरणी वेगवेगळे 4, साकोरा येथील पैसे पकडल्या प्रकरणी 2 तर गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या प्रकरणी 1 गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आचारसंहिता भंग, शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी, रस्ता अडवणे, मतदारांना प्रलोभन देणं, मतदारांना मतदानापासून प्रतिबंध करणं, जमाव गोळा करणे, तडीपारी असलेल्यांची उपस्थिती, आचारसंहिता भंग आदी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह त्यांचे समर्थक असे 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगाचे फिरते पथक आणि पोलीस या गुन्ह्यातील फिर्यादी आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नांदगाव।